मराठा समाजापाठोपाठ आता ओबीसी समाज देखील सामाजिक आचारसंहितेसाठी पुढे सरसावला आहे। यासाठी चंद्रपूर येथे आज विदर्भस्तरीय ओबीसी महिला संमेलन पार पडले। स्थानिक जनता कॉलेजच्या पटांगणावर हे अधिवेशन संपन्न झाले। या अधिवेशनासाठी संपूर्ण विदर्भातून महिला प्रतिनिधी सहभागी झाल्या। विदर्भात पहिल्यांदाच ओबीसी महिलांचं असं स्वतंत्र अधिवेशन पार पडले। ओबीसी समाजासाठी आदर्श आचारसंहिता तयार करण्याबाबत या अधिवेशनात महिलांनी चर्चा करत विविध ठराव मंजूर केले। हुंडा प्रथा, लग्नातील बडेजाव, प्री वेडिंग शूट, ठरलेल्या मुहूर्तावर लग्न न लावणे, कुटुंब व्यवस्था टिकवणे, मजबूत करणे आणि व्यसनाधीनता यासारख्या गोष्टींचा समावेश आहे। अशाच प्रकारचे अधिवेशन विविध जिल्ह्यात आयोजित करण्याचा मानसही अधिवेशनात व्यक्त झाला। याद्वारे घोषणा करते की मी 1961 नुसार हुंडा घेणार नाही किंवा घेण्यास प्रोत्साहन देणार नाही, तसेच किंवा घराच्या पालकांकडून किंवा कल्याणकडून जसे प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे कोणताही हुंडा मागणार नाही। आज महिला अधिवेशन, ओबीसी महिला अधिवेशन घेण्याचा निर्णय घेतला। त्यामध्ये हुंडा देणे आणि घेणे यावर आळा घालणे, व्यसनाधीनता यावर चर्चा करणे, तसेच आपल्या समाजाला एक उजाळा मिळावा अशी आम्ही प्रतिज्ञा करत आहोत। समाजातील अनेक प्रश्न करणारे आपण त्याच्यावर चर्चा केली। जे प्रश्न उभे आहेत त्यांच्यावर चर्चा केली। त्यात प्रामुख्याने हुंडा पद्धती, लग्नात लागणारा खर्च आणि त्याचप्रमाणे आजकाल समाजात इतका व्यसन पसरलेलं आहे, या गोष्टींवर चर्चा करण्यात आली। आणि 11 जिल्ह्यातून इथे सगळ्या महिला उपस्थित होत्या। त्यांनी आपापल्या अनुभवातून आपले विचार मांडले आणि या चर्चेतून आम्ही या अधिवेशनाचं एक कन्क्ल्युजन असं होतं की आम्ही इथे शपथ घेतली की कधी हुंडा पद्धतीला समर्थन करणार नाही। आणि जो लग्न खर्च होतो, ज्यामुळे आपल्या समाजातील अनेक बांधव कर्जबाजारी होतात, त्यांचे मुलं व्यसनाधीन होते, तर त्यासाठी देखील ते पूरक ठरत नाही। त्यामुळे या गोष्टी झाल्या नाही पाहिजे। या अधिवेशनात आम्ही असं कन्क्ल्युजन काढलं। आणि ओबीसीचं महिला अधिवेशन इथे चंद्रपूरला आयोजित करण्यात आले होते आणि संयोजक अशोक जीवतोडे साहेब होते आणि खूप छान हे अधिवेशन झालं। खूपसे ठराव इथे पारित करण्यात आले आणि आमची एक आणखीन एक इच्छा आहे की प्रत्येक जिल्ह्यात असे अधिवेशन, ओबीसी महिला अधिवेशन व्हावेत आणि प्रत्येक जिल्ह्यांनी याची पहल करावी हीच विनंती। धन्यवाद। पहिला ठराव वैष्णवी हगवणे यांना श्रद्धांजली देण्यात आली आणि त्या अनुषंगाने सरकारला विनंती करण्यात आली की अशा हुंडाबळीच्या सर्व केसेस फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्यात याव्या। त्याचबरोबर दुसरा ठराव घेतला, केंद्र सरकारने ज्या काही ओबीसीसाठी हिताचे निर्णय घेतले, जे GR निघाले, त्याबद्दल केंद्र सरकारचे आणि विशेष करून आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांचे अभिनंदन करण्यात आले। त्याचबरोबर राज्य सरकारतर्फे जे काही 45 निर्णय घेण्यात आले, त्या सर्व निर्णयांचं वाचन करून आणि विशेष करून राज्य सरकार आणि आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री यांचा अभिनंदनाचा ठराव या अधिवेशनामध्ये पारित झाला। त्याचबरोबर सामाजिक स्थिती जी ओबीसींची आहे, जी अनिष्ट परंपरा, अनिष्ट रूढी या ओबीसी समाजामध्ये फोफावल्या आहेत, त्याबाबत आदर्श आचारसंहिता सामाजिक पद्धतीनं मंजूर करून एक सर्व ओबीसी समाजाला आदर्श आचारसंहिता या ठिकाणी जाहीर करण्यात आली आहे। आणि त्याचबरोबर ओबीसीचे जे सामाजिक प्रश्न आहे त्याची सद्यस्थिती आहे आणि फ्युचरमध्ये, भविष्यामध्ये ओबीसी महिलांचं सामाजिक आणि राजकीय नेतृत्व समोर यावं ही या अधिवेशनातून अपेक्षा व्यक्त केली आहे।
आणि पुढचं अधिवेशन महाराष्ट्रस्तरीय होईल याबाबत निर्णय झाला आहे।